मुंबई के गोकुल धाम इलाके में बदहाल सड़कों और जानलेवा गड्ढों को लेकर स्थानीय नागरिकों का गुस्सा अब खुलकर सामने आ गया है। अखिल भारतीय मराठा महासंघ ने अरुण कुमार वैद मार्ग पर जोरदार प्रदर्शन करते हुए मुंबई महानगर पालिका के खिलाफ आंदोलन छेड़ दिया। प्रदर्शनकारियों का आरोप है कि सड़क पर पड़े बड़े बड़े गड्ढे की वजह से आए दिन हादसे हो रहे हैं और लोगों को भारी परेशानी का सामना करना पड़ रहा है। आंदोलन के दौरान बीएमसी अधिकारी गौरव ससोदिया और दिंडोशी पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक महेंद्र शिंदे भी मौके पर मौजूद रहे। महासंघ के प्रशासन को 2 दिनों के भीतर सड़क की मरम्मत पूरा करने का अल्टीमेटम दिया गया है। प्रदर्शनकारियों ने चेतावनी भी दी है कि अगर समय पर काम नहीं हुआ तो सोमवार सुबह 9 बजे महापौर निवास के बाहर बड़ा आंदोलन किया जाएगा। फिलहाल प्रशासन ने जल्द सड़क दुरुस्ती का आश्वासन दिया है, लेकिन अब सभी की नजर इस बात पर है कि ये वादा कब तक पूरा होता है। आप आज यहाँ इकट्ठा हुए हैं, आपका क्या मुद्दा है, क्या विषय है, आपका पूरा डिटेल बताते हुए बताइए। आज अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपदादा जगताप यांच्या मार्गदर्शनाने आम्ही आज जो अरुण कुमार वैद्य मार्ग गोकुळधाम येथील जो रस्ता खड्डेमय झाला आहे तो त्याच्या निषेधार्थ आणि तो खड्डा सुरक्षित व्हावा यासाठी आम्ही अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आंदोलन छेडलं होतं। या आंदोलन दरम्यान समस्त बीएमसीचे अधिकारी हे उपस्थित राहून आमचं निवेदन स्वीकारलेले आहे आणि आम्हाला 2 दिवसात हा रस्ता सुरक्षित करू आणि नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आश्वासन दिलेलं आहे। ये भी है। हाँ, आप आज यहाँ इकट्ठे हुए हैं सभी लोग, और आप प्रशासन से, बीएमसी से क्या मांग करते हुए इस रास्ते को लेकर? हम हमारा आमचा अखिल भारतीय मराठा महासंघ याची स्थापना सन 1900 मध्ये चालू झाली। 1900 सालामध्ये चालू झाली। आता 125 वर्ष पूर्ण होत आहे। आता हे करत असताना महासंघाने आतापर्यंत आमच्या या महाराष्ट्रामध्ये साधू संत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि आमचे गुरुवर्य या गेल्या 40-50 वर्षांमध्ये शशिकांत पवार हे महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते। त्यांच्या सानिध्यात आम्ही वाढलो। ते कालावधी झाल्यानंतर त्यांच्या जागी अखिल भारतीय मराठा महासंघ अध्यक्ष म्हणून दिलीपदादा जगताप यांची नियुक्ती केली। ते चांगल्या प्रकारे महासंघाचं काम करत आहे। प्रत्येक आंदोलनामध्ये शासकीय आंदोलन असू द्या किंवा पहिलं जेव्हा मुंबई ही महाराष्ट्रासाठी 108 हुतात्मे गेले त्यामध्ये सर्व जादा करून मराठा आंदोलकच हुतात्मा झाले आणि अशी आमची ही परंपरा गेले 26 वर्ष आम्ही जपत आलो। आज आमच्या महासंघाचे प्रवक्ते श्री अनंत मोरे यांनी आमच्या निदर्शनाला आणून दिलं की आमच्या विभागामध्ये रस्त्याचे एकदम दुरावस्था झालेली आहे। तर आम्हाला आंदोलन करायचं आहे। आम्ही त्यांना ऑफिसमध्ये सांगितलं की बाबा तुम्ही जर आंदोलन करत असाल तर आम्ही सतर्कपणे तुमच्या पाठीशी अखिल भारतीय मराठा महासंघ हा राहील आणि आमच्या अध्यक्षाने आम्हाला सूचना केली त्याप्रमाणे आम्ही आज या विभागामध्ये आलो। या विभागामध्ये आल्यानंतर येथील स्थानिक पोलीस निरीक्षक शिंदे साहेब आणि बीएमसीचे अधिकारी सिसोदे साहेब यांनी या विभागामध्ये आल्यानंतर सर्व माहिती दिली आणि थोडा जो पाण्याचा प्रॉब्लेम आहे इथे खड्डा काय पाण्याचा जो खड्डा आहे तो आम्ही भरून देतो या 4 दिवसात करतो म्हणून सांगितलं। आमच्या शंकेचं निरासन झालं। आम्ही हे आंदोलन स्थगित केलं।